नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहिलं की अजित पवारांच्या मृत्यूच्या मागे नेमकं कसलं कारण आहे या संदर्भातला एक तपास सुरू केलेला आहे स्वतंत्रपणे. म्हणजे एकीकडे सरकारच्या माध्यमातून तर तपास सुरू आहे, पण रोहित पवारांनी अगदी सुरुवातीपासून या तपासाला हात घातला आणि तेव्हापासून वेगवेगळ्या प्रकारच्या पत्रकार परिषदा घेऊन त्यांनी या सगळ्या अपघातामागे कसं षडयंत्र आहे, कसा तपास जो आहे तो केला जात नाही आहे, किंवा अमुक एका त्या विमानाच्या कंपनीवर कशा पद्धतीने त्यांना कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न होतो आहे वगैरे वगैरे वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केले, वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले आणि रोज ते दावे सुरू आहेत. आता मध्यंतरीच त्यांनी कर्नाटकमध्ये जाऊन FIR सुद्धा नोंदवला होता. तर हे सगळं आपण होताना पाहत आलेलो आहोत आणि या सगळ्यामध्ये लोकांच्या मनामध्ये एकच प्रश्न येतो की रोहित पवारांना एवढी काळजी का आहे. म्हणजे अजित पवारांची जी काही घटना घडलेली, अपघाती घटना, आणि त्याच्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, याविषयी सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे. पण ते कुठेतरी तपास यंत्रणा ज्या आहेत त्यांना कुठेतरी आपण एक मोकळेपणाने त्यांना हे तपास करायला देणार की नाही, हा प्रत्येकाच्या मनातला प्रश्न आहे. कारण त्याच्यामध्ये जर बाधा येत असेल आणि त्यातून तपास जर भरकटला गेला तर मात्र त्या ठिकाणी निश्चितपणे समस्या निर्माण होऊ शकते. हा प्रत्येक सर्वसामान्य मराठी माणसाच्या किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असलेला प्रश्न आहे. तसाच प्रश्न आता जय पवार, जे अजित पवारांचे चिरंजीव आहेत, त्यांनी उपस्थित केलाय. म्हणजे आता मध्यंतरी अशा पद्धतीची बातमी आली की जय पवार हे पत्रकार परिषद घेणार आणि सगळं काय सांगून टाकणार, काय काय झालेलं आहे किंवा त्यांच्या मनामध्ये जे काय आहे या सगळ्या अजित पवारांच्या घटने या संदर्भात वगैरे. पण प्रत्यक्षात त्यांनी कोणती पत्रकार परिषद घेतलेली नाही. कदाचित ती तशा पद्धतीची बातमी पेरण्यात आली असावी की जेणेकरून ते कुठेतरी अशा प्रकारची पत्रकार परिषद घ्यायला प्रवृत्त होतील आणि ती आपल्याकडे जी असलेली माहिती देतील. पण आता त्यांची बारामतीमध्ये एक सभा झाली होती, त्याच्यामध्ये बोलताना त्यांनी फारसं काय त्या अजित पवारांच्या घटनेसंदर्भात ते फारसे बोलले नाहीत, पण त्यांनी काही मुद्दे जे मांडले त्याच्यामध्ये ते खूप महत्त्वाचे आहेत. ते महत्त्वाचे यासाठी आहेत की त्याच्यातून जय पवार हे जे नेते म्हणून हळूहळू पुढे येत आहेत किंवा काम करत आहेत, पक्षाचं एक प्रकारे आगामी काळामध्ये पक्षाची एखादी जबाबदारी त्यांच्यावर येईल या दृष्टीने ते काम करत आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांचा जो समजूतदारपणा आहे की एखादा व्यक्ती कशा पद्धतीने अशा सगळ्या घटनांमध्ये किंवा घटनाक्रमामध्ये वागलं पाहिजे, कशा पद्धतीने बोललं पाहिजे, कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपलं विचार असले पाहिजेत, हे त्याच्यावरून लक्षात येतं. एका बाजूला रोहित पवार ज्या पद्धतीने रोजच्या रोज घाई करतायत की हे या सगळ्यामध्ये कसा एक प्रकारे कारस्थान रचलं गेलेलं आहे, षडयंत्र रचलं गेलेलं आहे आणि आपल्यालाच सगळं माहिती आहे आणि आपल्या सगळ्या या ज्या काय पत्रकार परिषदा आपण घेतो त्याकडे सगळे दुर्लक्ष करतायत, त्याला कोणीच विचारत नाहीये आणि एक प्रकारे सगळेच त्याच्यामध्ये कसे षडयंत्रात सामील झालेले आहेत वगैरे जे दाखवण्याचा प्रयत्न करतायत, त्या तुलनेमध्ये जय पवार जे आहेत ते किती समजूतदार आहेत हे याच्यामध्ये दिसून येतं. ते जेव्हा या भाषणामध्ये आपल्या बोलतात तेव्हा ते सांगतात त्या ठिकाणी की मला सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगायच्या आहेत अजित पवारांच्या या सगळ्या घटने संदर्भामध्ये. माझ्याकडे काही माहिती आहे ती पण मला सांगायची, पण सर्वात प्रथम हा जो काही तपास होतोय तो व्यवस्थित होऊ द्या. त्या तपासामध्ये कुठेही बाधा येईल, कुठेही त्याला काहीतरी वेगळी दिशा मिळेल असं मला कुठेही वागायचं नाही. त्यामुळे तो तपास व्यवस्थित होत असेल तोपर्यंत मी गप्प बसणार आहे, तोपर्यंत मी काही माहिती देणार नाही. जेव्हा तो तपास होईल त्याच्यामध्ये मला वाटलं की ही सुद्धा माहिती त्यांना आवश्यक आहे तर मी ती माहिती देणार आहे. याचा अर्थ जय पवारांनी काही वाटतं स्वाभाविकच की ही घटना जी आहे ती का घडली, काय नेमकं त्याच्या मागचं कारण आहे, या संदर्भात त्यांच्याकडेही काही माहिती आली असेल, त्यांच्या मनातही काही विचार असतील, त्यांनाही वाटत असेल की या गोष्टीचाही विचार केला जावा तपासामध्ये. पण त्यांनी कुठेही रोजच्या रोज पत्रकार परिषदा घेऊन त्याविषयी आपल्या मनात काय काय आहे हे सांगायचा प्रयत्न केला नाही. कारण ते समजूतदार आहेत आणि तो त्यांनी समजूतदारपणा दाखवला की मला कुठेही या तपास भरकटवायचा नाही.
त्यासाठी त्यांनी जे उदाहरण दिलं ते अत्यंत मार्मिक असं उदाहरण आहे, जे यापूर्वी सुद्धा चर्चेमध्ये आलेलं आहे. ते कोणतं उदाहरण आहे? तर 26/11चा जो हल्ला झाला त्यावेळेला हा हल्ला 10 अतिरेकी भारतामध्ये आलेच आणि मुंबईमध्ये सुद्धा आले, वेगवेगळ्या ठिकाणी ते पसरले. पण त्यांना रोखण्यामध्ये अनेक तास गेले, त्यांना रोखू शकलो नाही. पण याचं कारण पोलीस जे जे काही कारवाई करत होते ती सगळी मीडियामध्ये येत होती. जय पवार तेच सांगत होते की 26/11चं तुम्हाला आठवत आहे का, की 26/11ला अशा पद्धतीने अतिरेकी आलेले असताना त्यांच्यावर कारवाई होत नव्हती, त्यांना रोखलं जाऊ शकत नव्हतं. सातत्याने सगळीकडे ते बॉम्बस्फोट करत होते किंवा मारत होते लोकांना, पण त्यांना अडवता येत नव्हतं. याचं कारण त्यांचे जे कोणी आका बसले होते पाकिस्तानात त्यांनाही सगळी माहिती मिळत होती मीडियाच्या माध्यमातून, की कुठे पोलीस आहेत, कुठे काय कारवाई केली जाते, कुठून कमांडो उतरत आहेत. ही सगळी माहिती मिळत असल्यामुळे त्या अतिरेक्यांपर्यंत ती माहिती ते सगळे त्यांचे बसलेले जे वरिष्ठ होते अतिरेक्यांचे आका जे होते ते कळवत होते. आणि म्हणून सगळ्या या प्रक्रियेला वेळ लागला आणि जवळपास 60 तास त्या अतिरेक्यांनी झुंज दिली पोलिसांची आणि शेवटी ते मारले गेले. 26/11 मध्ये काय झालं ते तिकडे आतमध्ये टेररिस्ट बोलतात, कारण का हे आपले पत्रकार सगळे बघा आहेत, हे घुसले तिकडे ते घुसले, त्याच्यानी सगळे तपास यंत्रणांना धक्का बसतो. त्याच्यामुळे मी नाही बोललो, माहिती आहे, पण थोडं तपास यंत्रणांना त्यांच्या हिशोबाने व्यवस्थित कारवाई करू. हे सांगण्यामागचा उद्देश हा जो समजूतदारपणा आहे की आपण अशा पद्धतीने काहीतरी माहिती रोजच्या रोज देत राहिलो की मला अशा पद्धतीने तपास हवाय, मला तशा पद्धतीने हवाय, किंवा तपासामध्ये ही चूक होते, तर मग त्या तपासाला वेगळी दिशा मिळेल किंवा जे खरोखर समोर येणार आहे ते येऊ शकणार नाही. हा एक उत्तम असा विचार ते मांडतात, तो एक समजूतदारपणा त्यांच्या बोलण्यातून दिसून येतो. पण दुर्दैवाने आपण पाहतोय की गेल्या काही घटना महाराष्ट्रामध्ये एखादी अशी घटना घडली की लगेच काही लोक हे पुढे येतात, पत्रकार परिषद घेतात आणि स्वतःच्या मनाला येईल त्या पद्धतीने काही सांगायला सुरुवात करतात. मग कधी सुषमा अंधारे बाडच्या बाड घेऊन येतात, हे फोटो बघा, ह्याच्यात हा माणूस दिसलेला आहे, त्याच्या हा तपास असा का झाला नाही, ही व्यक्तीची जबानी का घेण्यात आली नाही, पोलीस त्यावेळेला कुठे होते, किती वेळाने आले, या सगळ्या गोष्टी इतक्या तातडीने करण्याची काहीच आवश्यकता नसते. तपास होऊ द्यायला पाहिजे. त्याच्यात मग तुम्हाला वाटलं की ह्याच्यात ही गोष्ट का केली नाही तर ती विचारता येऊ शकते. पण पहिल्यापासूनच तपासामध्ये जर अशा पद्धतीने खोडा घालण्यात आला, त्याला वेगवेगळ्या दिशा वेगवेगळे मार्ग दाखवण्यात आले, तर त्यातून तपासालाच योग्य दिशा सापडू शकत नाही आणि त्यातून ती घटना जी आहे, जो काही गुन्हा घडलेला आहे, त्याचं जो कोणी गुन्हेगार असेल तो सापडणं मुश्किल होऊन जातं. रोहित पवारांनी इतक्या पत्रकार परिषदा घेतल्या, इतकं असं सांगण्याचा प्रयत्न केला जणू काही ते त्यातले तज्ज्ञ आहेत. म्हणजे तपास अधिकारी, पोलीस, CID यांच्यापेक्षा रोहित पवारांना अधिक कळतं, हे जेव्हा सांगण्याचा प्रयत्न आला त्यातून मग लोकांच्या मनामध्ये विनाकारण संभ्रम निर्माण होतो. आणि उद्या जरी पोलिसांनी काही खरी माहिती सांगितली तरी लोकांचा मग त्याच्यावर विश्वास बसत नाही. तेव्हा हे करता कामा नये, हे जय पवार समजावून सांगतायत की म्हणून मी माहिती देत नाही, कारण 26/11 जे घडलं विनाकारण सगळी माहिती येत राहिली आणि त्यातून अतिरेक्यांचं फावलं, तसं आता होता कामा नये, म्हणून मी गप्प बसलेलो आहे. मलाही काही मनामध्ये विचार आहेत, ते मी देणार आहे जरूर, फक्त तपास जो काही होईल त्यानंतर मी ते देणार आहे. आणखी एक गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे आमच्याच पक्षाला सध्या काय टार्गेट केलं जाते, हा मुद्दा महत्वाचा आहे आणि तो सगळ्यांच्या मनामध्ये आहे की अजित पवार गेल्यानंतर ज्या पद्धतीने त्या पक्षाला टार्गेट केलं जाते की लगेच विलिनीकरणाचा मुद्दा आला, नंतर लगेच सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे कसे पक्ष बळकावायला बसलेले आहेत हे सांगण्यात आलं. हेच मुद्दे जय पवार यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की का करण्यात येते, काय गरज आहे त्याची, आमचा पक्ष आहे, आम्ही काय करायचं ते आम्ही बघू, पण आम्हाला सातत्याने टार्गेट केलं जाते. कधी झिरवळांना टार्गेट केलं जाते, कधी प्रफुल्ल पटेलांना, कधी तटकरेंना, कधी विलिनीकरणाचा मुद्दा आणला जातोय. आणि अगदी अजित पवार यांचं निधन झाल्या विलिनीकरणाचा मुद्दा जो आहे तो सुरू झाला. मे का चाललेला आहे हा सवाल त्यांच्या मनामध्ये सुद्धा आहे. म्हणजे हा काही सर्वसामान्य माणसाच्याच मनामध्ये असं नाहीये, त्यांच्या मनामध्येही आहे की का सुरू झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने होत असताना सुद्धा प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीतच सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यात आलं, हे सुद्धा ते सांगतात. याचा अर्थ सुनील तटकरे आणि यांना कुठेही पक्ष बळकावायचा नाहीये, तर उलट तेच सोबत होते
आणि ते जर नसतं केलं त्यावेळेला त्याच्यावर टीका करण्यात आली, प्रामुख्याने याच शरद पवारांच्याच पक्षाकडून टीका करण्यात आली की हे सगळं झटपट झालं, म्हणजे अशा पद्धतीच्या बातम्या ज्या त्या तयार केल्या गेल्या, हे सगळं एवढ्या झटपट करण्याची काय आवश्यकता होती? अजित पवारांचं निधन झाल्या झाल्या लगेच एवढं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची काय आवश्यकता होती? 12-13 दिवसांचा कालावधी झाल्यावर मग त्यानंतर करता आलं असतं. पण जय पवार सुद्धा म्हणाले की ते जर केलं नसतं तर कदाचित हे सगळं पुन्हा करता आलं नसतं 12-13 दिवसांनी. ही भीती होती. म्हणजे जय पवार हे सांगतायत, हे पहिल्यांदाच ते अशा पद्धतीने बोललेले आहे. अर्थात ही काही पत्रकार परिषद नव्हती, पण त्यांच्या बोलण्यामध्ये जो समजूतदारपणा आहे, त्यांनी जे ओळखलेलं आहे ते हेच त्याच्यातून दिसून येतं की विलिनीकरण या पक्षाला नको होतं. एक दादांचं कुटुंब म्हणून, कुटुंब म्हणजे आपण सर्व, जर 13 दिवस थांबलो असतो आणि आपला पक्षच राहिला नसतं तर काय झालं असतं? त्याच्यामुळे निर्णय पवारदादांनी, वहिनींनी, आपल्या सगळ्या पक्षातल्या आमदारांनी एकत्रित घेतले. आज तसंच दादांना चालतं. दादा अजित पवारांना कदाचित वाटत असेल, पण विलिनीकरण कोण कोणात होणार होतं हे कोणीच सांगायला तयार नाही. शरद पवारांच्या पक्षातला कोणी नेता सांगत नाही की आम्हाला अजित पवारांच्या नेतृत्वाखाली विलीन व्हायचंय किंवा व्हायचं होतं, किंवा आता सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही विलीन व्हायला तयार आहोत, असं कोणी बोलताना दिसतं का? तर बोलत नाहीये. व्हायचं असेल तर होऊ शकता, सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या अध्यक्षपदाखाली तुम्ही विलीन होऊ शकता, पण तसं कोणी बोलायला तयार नाही. त्यामुळे जय पवारांनी सुद्धा हे ओळखलं की विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे तो लगेच अजित पवारांच्या निधनानंतर कसा काय सुरू झाला, कसं काय आमच्या पक्षाला टार्गेट केलं जाऊ लागलं, आणि म्हणजे याचा अर्थच आम्ही हे योग्य केलं की सुनेत्रा पवार म्हणजे त्यांच्या आई ज्या आहेत त्यांना तात्काळ उपमुख्यमंत्री केलं गेलं, त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं गेलं, हे अगदी योग्य केलं, नाहीतर आमचा पक्षच राहिला नसता असं जय पवार म्हणतात. एक प्रकारे या जय पवारांकडे, भले ते अजून अनुभवी नाही आहेत राजकारणामध्ये, हळूहळू ते वेगळी जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या स्वीकारतील, पण त्यांच्यामध्ये जो समजूतदारपणा दिसून येतो तो महत्वाचा आहे. जो रोहित पवारांकडे त्याची कमतरता दिसून येते. त्यांना जर खरोखर वाटत असतं की अजित पवारांना न्याय मिळावा तर तपास ज्या पद्धतीने होतोय तो होऊ द्यायला पाहिजे होता. त्याच्या व्यतिरिक्त जी काही माहिती असेल त्यांच्याकडे, किंवा ही माहिती जी आहे ती तपासली गेली तर आणखी उपयोग होऊ शकेल, तर त्यांनी ती पोलिसांना दिली पाहिजे होती, गृहमंत्र्यांना दिली पाहिजे होती, म्हणजेच देवेंद्र फडणवीसांकडे सोपवली पाहिजे होती. पण तसं न करता ते वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना भेटले, दिल्लीपर्यंत गेले, तिकडे पत्रकार परिषदा घेतल्या, आणि जणू काही जय पवार, सुनेत्रा पवार यांना काही कळतच नाही, त्यांना कोणती जबाबदारी कळत नाही, अशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न झाला. हे याच्यातून दिसून येतं जय पवारांच्या या सगळ्या बोलण्यातून. तुम्हाला सगळा विषय कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.